Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Paper number 2nd, recent trends in human resource management. तर आपण तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके या कोर्सचा स्टडी करतो आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपर्सचा स्टडी करायचा आहे. ओके, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 अँड पेपर नंबर 3. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोजेक्ट देखील तयार करावा लागेल. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 1चा ओके ऑलरेडी स्टडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 2 ओके पेपर नंबर 2चे टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या पेपर नंबर 2चं स्टडी करतो आहे. यामध्ये देखील तुम्हाला 4 टॉपिकचा स्टडी करायचा आहे. ओके, तर आज आपण या पेपर नंबर 2मधील युनिट नंबर 1 ओके युनिट नंबर 1चे स्टडी करतो आहे. युनिट नंबर 1चे टायटल आहे इंट्रोडक्शन टू HRD. What is meant by HRD? So, HRD stands for Human Resource Development. तर आपण या युनिट नंबर 1मध्ये कशाचं स्टडी करणार आहोत? तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट काय आहे, त्याची प्रॉपर डेफिनेशन काय आहे, त्याचे स्कोप, त्याचे फीचर्स, त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची नीड्स म्हणजे त्याची गरज काय आहे, त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट कशासाठी केली पाहिजे, अशी डेव्हलपमेंट केली तर त्या ऑर्गनायझेशनला कोणते बेनिफिट्स प्राप्त होणार आहेत, तर त्याचा स्टडी आपण या करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामधील पेपर नंबर 2 रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स या पेपर नंबर 2च्या माध्यमातून आपण ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये त्या मॅनेजर्सला ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला कोणकोणते फंक्शन्स पार पाडावे लागतात, ते फंक्शन्स कोणते आहेत ओके त्यांचा स्टडी देखील आपण या युनिट नंबर 1च्या माध्यमातून करणार आहोत. तर अशा प्रकारे ओके आपण युनिट नंबर 1मध्ये कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तर यामध्ये दिस इज द 4 major contents of the unit number 1. Unit number 1 is entitled as Introduction to HRD. The first contents are concept and definition of HRD. Second contents are scope and features of HRD. Third contents are needs of HRD. And last and most important contents फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स. तर या 4 कंटेंटचा स्टडी आपण 1 by 1 या युनिट नंबर 1च्या माध्यमातून करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कन्सेप्ट काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे ओके त्याचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट काय आहे ओके त्याची प्रॉपर डेफिनेशन्स काय आहेत, ओके मॅनेजमेंटमधील जे ऑथर्स आहेत त्यांनी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या काही डेफिनेशन्स केले आहेत. तर त्या डेफिनेशन्सचं देखील आपण स्टडी 1 by 1 करणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय HRD. HRD स्टँड्स फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. So, the concept of human resource development, HRD. What is meant by HRD? HRD is mainly concerned with developing the skills, knowledge and competencies of people, and it is people oriented concept. Okay, listen again. What is meant by human resource development? So human resource development is mainly concerned with developing the skills, knowledge and competencies of people, and it is
people oriented concept. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधील हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे काय आहे, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वर्कर्स असतात, एम्प्लॉईज असतात. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कंपनीमध्ये ते वर्कर्स काम करीत असतात. त्या ऑर्गनायझेशनला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करीत असतात. जे काही प्रोडक्ट तयार केले जाते त्याचे काम, ते प्रोडक्ट बनवण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स करीत असतो. मग जो काही तो ह्युमन रिसोर्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे त्याचं डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. कारण जर त्याची डेव्हलपमेंट झाली तर त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करताना तो जो काही एम्प्लॉय आहे, तो वर्कर आहे, तो ह्युमन रिसोर्स आहे. प्रॉपर ह्युमन रिसोर्सचे स्किल्स, नॉलेज इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यामधून त्यांना डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे काय आहे, तर पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. यामध्ये जो ह्युमन रिसोर्स आहे त्याची डेव्हलपमेंट करण्याचे काय केले जाते, अनेक प्रयत्न केले जातात. त्याचे स्किल्स कसे इन्क्रीज होतील, त्याचं जे काही नॉलेज आहे ते कशा पद्धतीने बूस्ट होतील याच्याकडे लक्ष दिले जाते आणि अशा प्रकारे त्याची डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. वेन वी कॉल इट पीपल ओरिएंटेड कन्सेप्ट, whether the questions of people will be developed in the larger or national context or in national context or in the smaller organizational context. It is different at the macro and micro level. Human resource development can be applied both for the national level and organizational level. The concept of human resource development is not yet well convinced by various authors, though they have defined the term from their approach as it is of recent origin and still it is the conceptualizing stage. It is an understanding of the term that is new, or rather was new. Human resource development is not training and development. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे फक्त काही ट्रेनिंग नाही आहे, तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट देखील केली जाते. बट many personnel managers and organizations view HRD as synonyms of training and development. जे पर्सनल मॅनेजर्स आहेत ते या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटला कोणत्या दृष्टीने पाहतात, तर ते ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट या सिनोनम्सने त्यांचे व्ह्यू ते करीत असतात. मेनी ऑर्गनायझेशन इन द कंट्री रिनेम देअर ट्रेनिंग डिपार्टमेंट्स ॲज HRD डिपार्टमेंट्स. तर अनेक ऑर्गनायझेशन्सने काय केले आहे, तर त्यांचे जे काही ट्रेनिंग डिपार्टमेंट्स आहेत त्यालाच त्यांनी रिनेम करून HRD डिपार्टमेंट्स असे त्याचे रिनेम केलेले आहे. सरप्राइजिंग, सम ऑर्गनायझेशन रिनेम देअर पर्सनल डिपार्टमेंट ॲज HRD डिपार्टमेंट. त्याचबरोबर अनेक ऑर्गनायझेशनने काय केले आहे, तर जे काही पर्सनल डिपार्टमेंट आहेत त्यांचे नाव त्यांचे रिनेम करून HRD डिपार्टमेंट्स असे केले आहे. सम एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्टार्टेड awarding degrees and diplomas in HRD even though the concept is not yet crystal clear. The concept of HRD was formally introduced by Leonard Nadler in 1969. Listen again, this is the very important note. The concept of human resource development was formally introduced by
लिओनार्ड नॅडलर इन 1969. ओके, 1969मध्ये जे लिओनार्ड नॅडलर आहेत यांनी ही HRD कन्सेप्ट काय केली आहे, फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली आहे. अँड इन अ कॉन्फरन्स ऑर्गनाइज्ड बाय दी अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. लिओनार्ड नॅडलर defines HRD as those learning experience which are organized for a specific time and designed to bring about the possibility of behavioral change. तर ही जी HRD कन्सेप्ट आहे, जी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे, ती फर्स्ट टाइम कोणी इंट्रोड्यूस केली, तर अमेरिकेमध्ये, ओके, US एक कॉन्फरन्स झाली होती. त्या ठिकाणी, ओके, एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती. तर त्या ठिकाणी इन 1969, ओके, 1969मध्ये जे लिओनार्ड नॅडलर आहेत त्यांनी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट, ओके, HRD कन्सेप्ट फर्स्टली इंट्रोड्यूस केली. आणि या लिओनार्ड नॅडलर यांनी HRD म्हणजे काय, ओके, ते त्यांनी डिफाईन केली आहे. त्यांनी त्यांच्या ओपिनियननुसार ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे ते डिफाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्यांनी असे सांगितले आहे की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, तर दोज लर्निंग एक्सपिरियन्स विच आर ऑर्गनाइज्ड फॉर अ स्पेसिफिक टाइम अँड डिझाईन टू ब्रिंग अबाउट द पॉसिबिलिटी ऑफ बिहेवियरल चेंज. द टर्म लर्निंग एक्सपिरियन्स refers to purposeful or intentional learning and not incidental learning. तर असं जे काही लर्निंग आहे, ओके, दी टर्म लर्निंग एक्सपिरियन्स काय आहे, तर इट इज अ पर्पजफुल अँड इंटेन्शनल लर्निंग. ओके, एक हेतुपूर्वक आणि इंटेन्शनली हे एक काय आहे, लर्निंग प्रोसेस आहे. अँड नॉट इन्सिडेंटल लर्निंग. आणि ते अमंग द इंडियन ऑथर्स टी. वेंकटेश्वरा राव वर्क extensively on human resource development. He defined HRD in the organizational context as a process by which the employees of an organization are helped in a continuous plan way to acquire or sharpen capabilities required to perform various functions associated with their present or expected future roles. Second way of this continuous plan, they develop their general capabilities as individuals and discover and exploit their own inner potential for their own and or organizational development purposes. And third way are they develop an organizational culture in which superior subordinate relationship, teamwork and collaboration among subunits are strong and contribute to the professional well-being, motivation and pride of employees. तर अशा प्रकारे टी. वेंकटेश्वरा राव यांनी HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्यांनी अशा प्रकारे डिफाईन केली आहे. त्यांनी जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यांनी असं सांगितले आहे की जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे एम्प्लॉई आहेत ते काय करतात, तर ऑर्गनायझेशनची ओके जे काही कंटिन्युअस ओके प्रोसेस आहे, जे काही प्लॅन आहेत त्याच्यासाठी हेल्प करतात. आणि त्याच्यामध्ये 3 वे आहेत. ओके, कंटिन्युअस प्लॅनमध्ये 3 वे आहेत. त्या 3 वेचा वापर करून ते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करण्याचे प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यानंतरची एक डेफिनेशन आहे अकॉर्डिंग टू पी. सुब्बाराव यांनी हे HRD ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याने देखील ते डिफाईन केले आहे. तर अकॉर्डिंग टू फुलाबा सुब्बाराव HRD फ्रॉम
the organizational point of view, a process in which the employees of an organization are helped, motivated to acquire and develop technical, managerial, and behavioral knowledge, skills, and abilities, and mold the values, beliefs, attitudes necessary to perform present. अकॉर्डिंग टू फुलापा सुब्बाराव यांनी HRD हे डिफाईन केले आहे. त्यांनी असे सांगितले आहे की जी ऑर्गनायझेशन आहे ते त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे ह्युमन रिसोर्स आहे त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना टेक्निकल, मॅनेजरियल आणि बिहेवियरल नॉलेज, त्याचबरोबर स्किल्स, ॲबिलिटीज, व्हॅल्यूज, बिलीव्स, ॲटिट्यूड्स या सर्व गोष्टींचे नॉलेज देण्यासाठी काय करते तर हेल्प करते. ओके, एम्प्लॉईजला हेल्प करीत असते. तर अशा प्रकारे ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट अनेक ऑथर्सने त्यांच्या ओपिनियननुसार डिफाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट फर्स्टली कोणी इंट्रोड्यूस केली आहे तर इन 1969मध्ये ओके अमेरिकेमध्ये एक कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्समध्ये या लिओनार्ड नॅडलर यांनी ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही HRD कन्सेप्ट फर्स्टली इंट्रोड्यूस केली. त्यांनी त्यामध्ये देखील हे HRD ही कन्सेप्ट काय आहे ते डिफाईन करून सांगितले आहे, डिफाईन केली आहे. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे तर इन शॉर्टली जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, त्यामध्ये ह्युमन रिसोर्स हा अत्यंत इम्पॉर्टंट असा एक फॅक्टर आहे. जर त्या ह्युमन रिसोर्सची योग्य प्रकारे डेव्हलपमेंट केली, ओके, अशी डेव्हलपमेंट कशी केली जाते तर त्याचं जे काही नॉलेज आहे, जे स्किल्स, त्याचे ॲबिलिटीज, त्याचे ॲटिट्यूड, बिलीफ्स या सर्व गोष्टींमध्ये काय करणे, त्या गोष्टी डेव्हलप करणे, त्याच्यामध्ये ते इन्क्रीज करणे आणि त्याच्यामधून तो जो काही एम्प्लॉई आहे त्याची डेव्हलपमेंट करण्याचे काम ही ऑर्गनायझेशन करीत असते. आणि हे सर्व अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणून ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट concept related the human resource. Now let's see the scope of HRD. okay, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे स्कोप काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचा स्टडी आता आपण या ठिकाणी करणार आहोत. स्कोप ऑफ HRD, द फर्स्ट स्कोप आहे रिक्रुटिंग the employees within the dimensions and possibilities for developing human resource. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची आपण स्कोप, त्याची व्याप्ती काय आहे त्याचा स्टडी करीत आहोत. तर यामध्ये ओके जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचं डेव्हलप करायचे असेल तर फर्स्टली काय केली पाहिजे तर जो काही एम्प्लॉई आहे ओके त्या ऑर्गनायझेशनसाठी असा एम्प्लॉय अत्यंत इम्पॉर्टंट असेल. मग त्याचं रिक्रुटिंग करण्यापासून तर तो रिटायरमेंट होऊपर्यंत ओके जोपर्यंत तो रिटायर होत नाही तोपर्यंत मग त्याच्या मधल्या काळामध्ये ओके कालावधीमध्ये त्या ह्युमन रिसोर्सची काय केली जाते डेव्हलपमेंट केली जाते. म्हणजे एम्प्लॉय रिक्रूट करण्यापासून त्याची रिटायरमेंट होण्यापर्यंत त्या एम्प्लॉयला ज्या प्रकारे ओके नॉलेज, त्याचे स्किल्स, त्याचं ट्रेनिंग देऊन ज्याप्रमाणे डेव्हलपमेंट केली जाते त्यालाच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असे म्हणतात. सेकंड स्कोप आहे सिलेक्टिंग दोज एम्प्लॉईज हॅविंग पोटेन्शियलिटीज फॉर डेव्हलपमेंट टू मीट द प्रेझेंट अँड फ्युचर ऑर्गनायझेशनल नीड्स. तर हा जो काय एम्प्लॉई आहे त्याची फर्स्टली काय केली जाते त्याचं रिक्रुटिंग केली जाते. ओके जो काही जॉब पोझिशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील त्या जॉब पोझिशनशी ओके रिलेटेड पहिल्यांदा काय केली जाते त्या एम्प्लॉईचे त्या कॅन्डिडेटचे रिक्रुटिंग केली जाते आणि त्यामधून ओके जे कॅन्डिडेट्स रिक्रूट केलेले आहेत त्यामधून योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्टिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि सिलेक्टिंग केल्यानंतर ओके
सिलेक्टिंग those employees having potentialities for development to meet the present and future organizational needs. ओके, प्रेझेंट सध्याच्या वर्तमान काळात आणि फ्युचर इन भविष्य काळामध्ये त्या ऑर्गनायझेशनचे जे काही नीड्स आहेत, ओके, त्या नीड जो व्यक्ती फुलफिल करू शकेल, ज्याच्याकडे त्याचे स्किल्स आहेत, ज्याची नॉलेज आहेत, त्या व्यक्तींचे या ठिकाणी काय केले जाते, एम्प्लॉईचे सिलेक्शन केले जाते आणि त्याच्यामधून डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. त्यानंतरचे स्कोप आहे ॲनालायझिंग, अप्रायझिंग अँड डेव्हलपिंग परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज ॲज इंडिव्हिज्युअल्स, मेंबर्स ऑफ अ ग्रुप अँड ऑर्गनायझेशन विथ अ व्ह्यू टू डेव्हलप देम by identifying the gaps in skills and knowledge. Help the employees to learn from their superiors through performance consultations, performance counseling and performance interview. The employee केव्हा लर्न करत असतात, कोणापासून ते शिकतात, तर ते जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये सुपेरियर्स असतात, सुपेरियर अथॉरिटी असते. मग त्यांच्या परफॉर्मन्स कन्सल्टेशनमधून, परफॉर्मन्स काउन्सिलिंगमधून आणि परफॉर्मन्स इंटरव्ह्यूजमधून हे एम्प्लॉय काय करत असतात, लर्न करीत असतात आणि त्याची हेल्प त्या एम्प्लॉयला ह्या सर्व काही गोष्टी आहेत ते शिकून घेण्यासाठी याची हेल्प होत असते. ट्रेन ऑल दी एम्प्लॉईज इन ॲक्वायरिंग न्यू टेक्निकल स्किल्स अँड नॉलेज. जे एम्प्लॉई आहे त्याला न्यू टेक्निकल स्किल्स आणि नॉलेज ॲक्वायर करण्यासाठी काय केले जाते, तर त्याला एक ट्रेन केले जाते, त्याला ट्रेनिंग दिले जाते. कारण बिझनेसमध्ये डे टू डे लाईफमध्ये अनेक चेंजेस होत असतात. मग प्रोडक्ट तयार करताना जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस झाले, तर जी काही टेक्नॉलॉजी आहे ते त्याला त्या एम्प्लॉयला यूज करता आली पाहिजे. म्हणून असे न्यू टेक्निकल स्किल्स आणि त्याबद्दलचे नॉलेज त्या एम्प्लॉयला ॲक्वायर करण्यासाठी त्याला ट्रेनिंग दिले जाते, त्याला प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामधून त्या एम्प्लॉयची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. नेक्स्ट इज स्कोप ऑफ HRD. इट इज अ डेव्हलप द एम्प्लॉईज इन मॅनेजरियल अँड बिहेवियरल स्किल्स अँड नॉलेज. तर जो काय एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईमध्ये मॅनेजरियल स्किल्स, बिहेवियरल स्किल्स आणि त्याबद्दलचे नॉलेज डेव्हलप करण्याचे काम यामध्ये केले जाते. एम्प्लॉईमध्ये मॅनेजरियल स्किल्स, त्याचबरोबर बिहेवियरल स्किल्स आणि त्याचे नॉलेज डेव्हलप करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. प्लॅनिंग फॉर एम्प्लॉईज करिअर अँड इंट्रोड्युसिंग डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स. जो काय एम्प्लॉई आहे त्याचं जे करिअर आहे, मग त्या करिअरसाठी योग्य ते प्लॅनिंग करणे आवश्यक आहे आणि प्लॅनिंग करताना त्याची डेव्हलपमेंट देखील झाली पाहिजे. या गोष्टीकडे देखील लक्ष दिले जाते, फोकस केला जातो. मग यामध्ये काय केले जाते, तर जे काही करिअर आहे एम्प्लॉईचे ते वेगवेगळ्या प्रोग्राम्सद्वारे इंट्रोड्यूस करून त्यांचे डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि असे डेव्हलपमेंटल प्रोग्राम्स प्लॅन करण्याचे काम आणि त्यामधून त्या एम्प्लॉयचे करिअर इंट्रोड्यूस करण्याचे, त्याची डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. प्लॅनिंग फॉर सक्सेशन अँड डेव्हलप दी एम्प्लॉईज. या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची आणखीन एक महत्त्वाचे स्कोप म्हणजे काय, तर प्लॅनिंग फॉर सक्सेशन अँड डेव्हलप दी एम्प्लॉईज. सक्सेशन म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी योग्य ते प्लॅनिंग करणे आवश्यक आहे आणि त्यामधून जो काय एम्प्लॉई आहे त्याचे डेव्हलप करणे, त्याचे विकास करणे, यासाठी योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करून त्याची डेव्हलपमेंट करणे आणि त्याच्यामधून सक्सेस मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. चेंजिंग द एम्प्लॉईज बिहेवियर थ्रू ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट. एम्प्लॉईचे जे काही बिहेवियर आहे ते चेंज करण्याचं देखील यामध्ये काय केले जाते, काम केले जाते. मग ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करायची असेल तर त्या एम्प्लॉयचे बिहेवियर देखील चेंज करणे आवश्यक आहे. त्या ऑर्गनायझेशनप्रती त्याच्या मनामध्ये रिस्पेक्ट तयार झाला पाहिजे.
ओके. जर त्या एम्प्लॉईचे त्या ऑर्गनायझेशन बरोबरचे जर बिहेवियर योग्य प्रकारचे असेल तर तो काय करणार आहे, तर जास्त इफिशियन्सीने काम त्या ठिकाणी तो करणार आहे. त्या ऑर्गनायझेशनबद्दलचं रिस्पेक्ट त्याच्या मनामध्ये असेल, तो चांगल्या आणखीन पद्धतीने त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ कशी होईल याकडे फोकस करून तो काम काय करणार आहे, इफिशियन्सीने काम करणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यामधून त्या ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट करण्याचे काय करणार आहे, तो प्रयत्न करणार आहे. म्हणून त्या एम्प्लॉयचे बिहेवियर चेंज करणे आणि त्यामधून ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट करणे हा देखील या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा काय आहे, स्कोप आहे. त्यानंतर आहे एम्प्लॉई लर्निंग थ्रू ग्रुप डायनॅमिक्स, इंट्रा अँड इंटर टीम इंटरॅक्शन. तर जो काय एम्प्लॉई आहे त्याला लर्निंग जे काही शिकवलं जाते तर तो कसा शिकतो, तर ग्रुप डायनॅमिक्स, इंट्रा अँड इंटर टीम इंटरॅक्शन या अनेक गोष्टींमधून तो काय करत असतो, एम्प्लॉई लर्न करण्याचा प्रयत्न करतो की ग्रुपची डायनॅमिक्स, ग्रुपची गतिशीलता कशी इन्क्रीज होते, ग्रुपमध्ये कशा प्रकारे काम केले पाहिजे, इंट्रा अँड इंटर टीममध्ये कशा पद्धतीने इंटरॅक्शन झाले पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही एम्प्लॉई आहेत त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने त्याने इंटरॅक्ट झाले पाहिजे, हे सर्व शिकण्याचे काम हा एम्प्लॉई करीत असतो. लर्निंग थ्रू सोशियल अँड रिलिजियस इंटरॅक्शन्स अँड प्रोग्राम. त्याचबरोबर हा एम्प्लॉई त्याची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला अनेक गोष्टी शिकणे आवश्यक आहे. मग तो असे एम्प्लॉई अनेक गोष्टींमधून लर्न करण्याचा, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्येच सोशियल अँड रिलिजियस इंटरॅक्शन्स अँड प्रोग्राम्सद्वारे देखील हा एम्प्लॉई लर्न करण्याचा प्रयत्न करीत असतो. ओके. सोशियल अँड रिलिजियस इंटरॅक्शन्स अँड प्रोग्राम्स यांच्याद्वारे हा एम्प्लॉई हा ह्युमन रिसोर्स चांगल्या ज्या काही गोष्टी असतील ते शिकण्याचा, ते लर्न करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर लर्निंग थ्रू जॉब रोटेशन, जॉब एनरिचमेंट अँड एम्पॉवरमेंट. तर जॉब रोटेशन म्हणजे काय, तर आळीपाळीने काम करणे. मग असे जॉब रोटेशन कशा पद्धतीने केले जाते, त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केले जाते याचे देखील नॉलेज त्या एम्प्लॉयकडे असणे आवश्यक आहे. मग तो या जॉब रोटेशन, जॉब एनरिचमेंट अँड एम्पॉवरमेंट यामधून लर्न करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून तो स्वतःची डेव्हलपमेंट कशी होईल याच्याकडे फोकस करतो, लक्ष देतो. त्याचबरोबर हा एम्प्लॉई आणखीन कोणत्या गोष्टींमधून शिकत असतो, तर लर्निंग थ्रू क्वालिटी सर्कल्स अँड द स्कीम्स ऑफ वर्कर्स पार्टिसिपेशन इन द मॅनेजमेंट. आणखीन एक यामधील महत्त्वाचा कंटेंट आहे की जो काही एम्प्लॉय आहे तो लर्न करताना क्वालिटी सर्कल्स यामधून देखील काय करीत असतो, लर्न करीत असतो. त्याचबरोबर स्कीम्स ऑफ वर्कर्स पार्टिसिपेशन इन दी मॅनेजमेंटमध्ये वर्कर्स कशा पद्धतीने पार्टिसिपेशन होऊ शकतो, क्वालिटी सर्कल्स हे काय आहे हे क्वालिटी सर्कल स्कीम्स काय आहे याच्यामधून देखील तो एम्प्लॉय काय करतो, लर्न करण्याचा, काहीतरी शिकून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची काय आहे, स्कोप आहे. या स्कोपमध्ये काय केले जाते, याची व्याप्ती कशी आहे, तर जो काय एम्प्लॉई आहे त्याची डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याचं जे काही करिअर आहे त्याच्याकडे फोकस केले पाहिजे. व्हरियस प्रोग्राम्सच्याद्वारे त्या एम्प्लॉईला डेव्हलपमेंट करण्याचे काम केले पाहिजे. आणि या एम्प्लॉय काय करतो, तो अनेक गोष्टींमधून अनेक जे प्रोग्राम्स ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गनाईज केले जातात त्या प्रोग्राम्सद्वारे काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधून त्याची डेव्हलपमेंट होत असते. अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची काय आहे, स्कोप आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये फीचर्स ऑफ HRD म्हणजे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याचे फीचर्स आहेत. तर ते फीचर्स कोणते आहेत, ते वैशिष्ट्य कोणते आहेत त्याचा स्टडी देखील आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. HRD इज अ सिस्टमॅटिक अँड प्लॅन अप्रोच फॉर द डेव्हलपमेंट of individuals in order to achieve organizational, group
अँड इंडिव्हिज्युअल गोल्स. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे काय आहे, तर एक सिस्टमॅटिक आणि एक प्लॅन ॲप्रोच आहे. यामध्ये जो काय एम्प्लॉई आहे, जो ह्युमन रिसोर्स आहे, त्याची डेव्हलपमेंट करताना इंडिव्हिज्युअल लेवलवरती ओके इंडिव्हिज्युअल्स लेवलवरती जे काही ऑर्गनायझेशन आहे ओके इंडिव्हिज्युअल्स इन ऑर्डर टू अचीव ऑर्गनायझेशनल ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल गोल्स. हे ओके ऑर्गनायझेशनल ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल्स गोल्स अचीव करण्यासाठी काय केले जातात, याच्यामध्ये प्रयत्न केले जातात. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एक सिस्टमॅटिक आणि एक प्लॅन ॲप्रोच आहे. मग त्याचे फीचर्स कोणते आहेत, त्याचा स्टडी आपण यामध्ये करत आहोत. तर फर्स्ट फीचर्स आहे HRDचे, की HRD इज अ कंटिन्युअस प्रोसेस. HRD is a continuous process for the development of technical, managerial, behavioral and conceptual skill and knowledge. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, या प्रोसेसमधून त्या एम्प्लॉयची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. मग अशी डेव्हलपमेंट कशा प्रकारची केली जाते, तर यामध्ये टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियरल, कॉन्सेप्च्युअल स्किल्स अँड नॉलेज यांचे डेव्हलपमेंट करण्याचे काम ओके त्या ह्युमन रिसोर्समध्ये ओके या गोष्टी डेव्हलप करण्याचे काम या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये केले जाते आणि एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यानंतरचं सेकंड फीचर्स आहे HRDचे, की HRD डेव्हलप्स द स्किल्स अँड नॉलेज नॉट ओनली ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये त्या एम्प्लॉयचे इंडिव्हिज्युअल लेवलवरतीच जे काही स्किल्स आहेत, जे नॉलेज आहे ते डेव्हलप केले जाते. एवढंच नाही तर त्याबरोबर ओके डायरेक्ट लेवल, ग्रुप लेवल आणि ऑर्गनायझेशनल लेवलवरती देखील यांची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. ओके, इंडिव्हिज्युअल लेवल, डायरेक्ट लेवल, ग्रुप लेवल आणि ऑर्गनायझेशनल लेवलवरती त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्याचे काम, ते जे काही स्किल्स आहे, जे नॉलेज आहे ते डेव्हलप करण्याचे काम त्या ह्युमन रिसोर्समध्ये डेव्हलप करण्याचे काम हे HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करीत असते. त्यानंतरचं फीचर आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज अ मल्टी डिसिप्लिनरी. ओके, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स इन HRD. सो HRD इज अ मल्टी डिसिप्लिनरी. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज अ मल्टी डिसिप्लिनरी. इट ड्रॉज inputs from engineering, technology, psychology, anthropology, management, commerce, economics and medicines. तर ही HRDमध्ये ओके ही एक HRD मल्टी डिसिप्लिनरी आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग ओके इट ड्रॉज इनपुट्स फ्रॉम इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, मॅनेजमेंट, कॉमर्स, इकॉनॉमिक्स अँड मेडिसिन्स. ओके, या गोष्टींचापासून काय केले जाते, तो जो काय एम्प्लॉय आहे, जो काय ह्युमन रिसोर्स आहे त्याचे डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक मल्टी डिसिप्लिनरी कॉन्सेप्ट आहे. नाव लेट्स सी नेक्स्ट फीचर्स ऑफ द HRD. HRD is embodied with techniques and processes. HRD techniques include performance appraisal, training, management development, career planning and development, organizational development, counseling, social and religious programs, employee involvement, workers participation, quality circles, etc. So HRD it is a techniques and process. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे टेक्निक आहे, एक तंत्र आहे आणि ते एक प्रोसेस आहे. या टेक्निक्सच्या द्वारे या प्रोसेसच्या द्वारे ते ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग या टेक्निक्समध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स आहेत. ओके, या HRD टेक्निक्समध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड्स आहेत. मग त्या कोणकोणत्या आहेत, तर परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, काउन्सिलिंग, social and religious programs,
एम्प्लॉय इन्व्हॉल्वमेंट, वर्कर्स पार्टिसिपेशन अँड क्वालिटी सर्कल्स या सर्वांचा समावेश या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट टेक्निक्समध्ये होत असतो. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक टेक्निक्स एक एम्बॉयडेड टेक्निक्स आणि प्रोसेस आहे. त्यानंतरचा लास्ट फीचर्स आहे HRDचा की HRD इज इसेन्शियल नॉट ओनली फॉर मॅन्युफॅक्चरिंग. HRD इज इसेन्शियल नॉट ओनली फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस इंडस्ट्री बट ऑल्सो फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री. लक्षात ठेवा की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर ते अनेक गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे. इट इज इसेन्शियल, ते महत्त्वाचे कशासाठी आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस इंडस्ट्री बरोबरच मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हे HRD इम्पॉर्टंट आहे. पण त्याबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री यासाठी देखील हे HRD अत्यंत इसेन्शियल आणि अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे हे काय आहेत, फीचर्स आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे ही काय आहे, एक मल्टीडिसिप्लिनरी आहे. एक मल्टीडिसिप्लिनरी कन्सेप्ट आहे. ते मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस इंडस्ट्री बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीसाठी देखील इसेन्शियल आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करताना ते फक्त इंडिव्हिज्युअल लेवलवरती न करता ते डॅडिक लेवलवरती, ग्रुप लेवलवरती, ऑर्गनायझेशन लेवलवरती त्याचे जे काही स्किल्स, जे काही नॉलेज आहे ते डेव्हलप करण्याचे काम या HRDमध्ये या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये केले जाते. त्याचबरोबर ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही काय आहे, एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. याच्यामधून जे काही टेक्निकल, मॅनेजरियल, बिहेवियर आणि कॉन्सेप्च्युअल स्किल अँड नॉलेज डेव्हलप करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही एक सिस्टमॅटिक आणि एक प्लॅन ॲप्रोच आहे. अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे काय आहेत, अनेक इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट असे फीचर्स आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे डेफिनेशन्स कोणकोणते आहेत, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याचे प्रॉपर स्टडी केला. त्याचबरोबर डिफरंट ऑथर्सने ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे ते डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांचे जे काही डेफिनेशन्स आहेत त्यांचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केला. त्याचबरोबर या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची जी काही स्कोप आहे, त्याची जी काही व्याप्ती आहे, मग त्याची व्याप्ती कशा पद्धतीची आहे, ती कुठपर्यंत आहे, त्याचा स्टडी आपण देखील आज या लेक्चर्समध्ये केला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे जे काही फीचर्स आहेत, त्याची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा स्टडी देखील आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये जो आपला COC कोर्स म्हणजे करिअर ओरिएंटेड कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचा आपण स्टडी करतो आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपरचा स्टडी करायचा आहे. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर 1चा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. यामध्ये आपण पेपर नंबर 2 म्हणजे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो का पेपर नंबर 2 आहे त्याचा स्टडी करतो आहे. त्यामधील आपण जे युनिट नंबर 1 आहे त्या युनिट नंबर 1 मध्ये जे HRD जी काही कन्सेप्ट आहे त्या HRD कन्सेप्ट, त्याचे फीचर्स, त्याचे स्कोप्स कोणकोणते आहेत, त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत, त्यांचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये ओव्हरऑल स्टडी या लेक्चर्समध्ये आपण आज या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची नीड काय आहे, त्याची गरज कशासाठी आहे, ते ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट त्या एम्प्लॉयची कशासाठी डेव्हलपमेंट करते, त्याची गरजच काय आहे, त्याची इम्पॉर्टन्सी त्या ऑर्गनायझेशनला कशा पद्धतीची आहे किंवा त्या एम्प्लॉयला कशा पद्धतीची आहे, त्याचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. तर अशा रीतीने आज आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याची कन्सेप्ट, त्याचे प्रॉपर डेफिनेशन्स, त्याचे फीचर्स आणि त्याचे स्कोप यांचं स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये केलेला आहे.
Okay, thank you.